संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। घरफोड्या करणाऱ्या सराईत 2 गुन्हेगारांना अटक, 7 गुन्हे उघड, सांगली LCBची कारवाई। विटा आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून सराईत 2 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलं आहे। सांगली LCBने ही कारवाई केली। दादासो अण्णा बुधावले वय 20 राहणार वरकुटे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा, सुनील मारुती मंडले वय 26 राहणार देवापूर तालुका मान जिल्हा सातारा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। तर संतोष तानाजी जाधव, विक्रम आनंदा बाबर, लक्ष्मण भीमराव जाधव, संजय अण्णा बुधावले सर्व राहणार देवापूर तालुका मान जिल्हा सातारा अशी पसार झालेल्यांची नावे आहेत। घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक तयार केलं होतं। पथक चोरट्यांचा शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे खानापूर आटपाडी तालुक्यातील घरफोड्या बुधावले मंडले यांच्या टोळीने केल्याची माहिती मिळाली। पथकाने त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्यांनी मारुती कार MS09 DA 0051चा वापर करून आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 तर विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 घरफोड्या करून चोरीचे दागिने सराफाना विक्री केल्याची कबुली दिली। सर्व संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, संजय पाटील, सूर्यकांत साळुंके, हनुमंत लोहार, अतुल माने, सुशील मस्के, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, अभिजित ठाणेकर, रोहन घस्ते, रुपेश होळकर, अभिजित पाटील, अजय पाटील, शिवाजी सिद, गणेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली।